तर चला आता बनवूयात आपण फळं. फळं बनवायसाठी जशी आपण पोळी बनवायसाठी कणिक भिजवतो ना, तशीच कणिक भिजवून घ्यायची. इथे फळं 2 पद्धतीने बनवून दाखवते मी. एक साधी सोपी म्हणजे आजच्या काळाला जमेल अशी आणि एक पारंपरिक. तर इकडे बघू शकता. आधी सोपी रेसिपी बघूयात. तर आता काय करायची, मोठी पोळी लाटून घेतली. जेवढी आपण पोळी बनवतो ना तशी पोळी लाटायची आणि अशी वाटीने हे छान असं कट करून घ्यायचं. जसं छोट्या छोट्या पुऱ्यांसाठी कट करतो ना आपण, बस तसंच. ह्या पद्धतीने सुद्धा तुम्ही हे फळं बनवू शकता. आता आपली आजी नानीची पारंपरिक रेसिपी. तर ते काय करायचं, असं छोटासा पेढ्या एवढा गोळा घ्यायचा, थोडंसं सुकं पीठ लावायचं आणि दोन्ही अंगठ्याच्या साहाय्याने या पद्धतीने हे बनवायचं, जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे. असं बनवणं अगदी सोपं आहे, पण याच्यामध्ये वेळ जास्त जातो. म्हणून या पद्धतीने फळं बनवल्या घ्यायची असतात. मी स्टीमरमध्ये छान असे वाफवून घेतले. बघू